एक 3 आठवड्यापूर्वी कौन बनेगा करोडपती या TV शोमध्ये जो मुलांसाठी स्पेशल होता, एका छोट्याशा मुलाचं वर्तन थोडंफार वेगळं झालं. लोक त्याच्या पाठी हात धुवून पडली. गेले 3 आठवडे मी वेगवेगळे न्यूजपेपर्स, TV चॅनल्सवरती प्रत्येकांची डिस्कशन्स, त्यांनी दिलेली जजमेंट्स ऐकते आहे. आणि त्याचवेळी माझ्या डोक्यात असा विचार आला की का बिचारा मुलगा आणि बिचारे आईवडील का सगळे हात धुवून पाठी लागले. कधी कोणी स्वतःचं इंट्रोस्पेक्शन केलं का? स्वतःच्या अंतर्मनात झाकून बघितलेलं का? आणि त्याच्यासाठी मी छोटे छोटे पॉईंट्स लिहित गेले. आणि मग माझ्या लक्षात आलं की नीतिमूल्य किंवा मुलं कसं वागतात किंवा कसे वागणार आहेत हे आजूबाजूचं जगच ठरवत असतं. आणि तेच जग त्या बिचाऱ्या मुलाला आता दोष देत आहे त्याच्या वर्तनावरून. तर थोड्या वेळेसाठी फक्त जे मी नोट डाऊन केलं आहे ते तुम्हाला ऐकवणार आहे. ज्या क्षणी त्या मुलाच्या वर्तनाचे क्लिप्स सारखे TV चॅनल दाखवायला लागले, त्या क्षणापासूनच इंटरनेटवर त्याच्यावर टीका आणि ट्रॉलिंग सुरू झालं. लोक म्हणायला लागले असं वागणं म्हणजे ह्याच्या आईवडिलांचा दोष आहे. हे चायनीज पेरेंटिंग स्टाईल झालं. खूप लाड केलेला मुलगा असावा, अति लाड केलेला, वाईट संस्कार दिलेले. पण अरे तो फक्त 10 वर्षाचा मुलगा आहे. एका छोट्या चुकीसाठी जर ती चूक असेल तर सगळ्या जगासमोर त्याला असं आणणं योग्य आहे का? एखादं मूल चुकीचं वागतं म्हणजे ते वाईट ठरतं नाही, तर तो एक संकेत असतो. कसला? तर प्रत्येक ॲडल्ट मोठे स्वतःला शहाणे समजतात, त्यांनी थांबून विचार करण्याची ती वेळ आलेली असते. आणि कसला विचार करायचा आहे की आजची मुलं अशा जगात वाढत आहेत जिथे एक छोटासा चुकीचा शब्द सोशल मीडियावर वणव्यासारखा पसरतोय. आणि त्या एका क्लिपमुळे एका मुलाचं बालपण, आत्मविश्वास आणि निष्पाळपणा नष्ट होऊ शकतोय. आपण शिकवण्याऐवजी त्याला शरमणं, त्याला अशेम्ड वाटणं हे शिकवतोय का? सुधारण्याऐवजी त्याला आपण जज करतो आहोत का? सगळीचकडे पेरेंटिंग स्टाईल, पालकत्व, मुलांना कसं वाढवायचं ह्याच्यावर चर्चा, ह्याच्यावर ॲडवाईस दिले जातात. कोणी म्हणतं हळूवार राहा, कोणी म्हणतं स्ट्रिक्ट राहा, कोणी म्हणतं एलिफंट स्टाईल करा, वेगवेगळे स्टाईल आम्हाला फॉलो करा, आमचं वेबिनार अटेंड करा. खरं सांगायचं तर पालकत्व म्हणजे काही तयार फॉर्म्युला नाही. ते म्हणजे एक नातं, सतत वाढवणारं, बदलणारं आणि आपल्याला शिकवणारं नातं. प्रत्येक मूल वेगळं असतं, युनिक असतं. त्याचा स्वभाव, त्याच्या भावना, त्याच्या गरजा सगळंच वेगळं असतं हो. म्हणून प्रश्न मी कोणती पेरेंटिंग स्टाईल, मी कसं मुलांना वाढवू असा हा नाहीच आहे. तर माझ्या मुलाला काय हवं आहे असा तो प्रश्न असायला हवा आहे. संस्कार हे मोठमोठ्या भाषणांनी होत नाहीत, ते होतात रोजच्या वागण्या बोलण्यातून. आपण रागवलं तर मूल राग शिकतं, आपण दुसऱ्याचं ऐकलं तर मूल पण ऐकायला शिकतं, आपण आपली चूक मान्य केली तर तो प्रामाणिकपणा शिकतं. आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सोशल मीडियाच्या युगात जेव्हा मूल माणसांपेक्षा पडद्यासोबत, स्क्रीनसोबत जास्त वेळ घालवतं, तेव्हा संस्कार ही लक्झरी नाही आहे, तर ती एक गरज झालेली आहे. आणि ह्या संस्कारासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही आहे, तर एक सुंदर जादुई मार्ग मी तुम्हाला सांगते, ती म्हणजे पुस्तकं. तुम्ही नोकरीवर जाणारे असतील, तुम्ही घरात तुम्हाला खूप काम करत असतं, मला पूर्णपणे तुमचा प्रॉब्लेम समजू शकतो, आदर आहे त्याच्याबद्दल. पण फक्त
फक्त त्यांच्यासाठी अर्धा तास द्या. मग तुमचं मूल 2 वर्षाचं असो, 5 वर्षाचं असो, 10 वर्षाचं असो, 15 वर्षाचं असतं, त्यांच्या वयाप्रमाणे पुस्तक घ्या. त्यांना वाचण्याची आवड असेल तर त्यांना आणून द्या, वाचून देत. वाचण्याची आवड नसेल, बिलकुल फोर्स करू नका. तुम्ही रोज 4 पानं 5 पानं त्यांना वाचून दाखवा. अहो, दुसऱ्यांनी वाचलेलं कोणीही एन्जॉय करतं, अगदी तुम्ही आम्हीसुद्धा एन्जॉय करू. थोडं त्याच्यात नाट्य घाला आणि बघा मुलं तुमची कशी एन्जॉय करतील ते. ह्यानी काय होणार आहे? ह्यानी बरंच काही होणार आहे. जेव्हा मुलं ऐकतात तुम्ही वाचलेलं किंवा स्वतः वाचतात, तेव्हा ती केवळ शब्द वाचत नसतात, ऐकत नसतात, भावना समजत असतात. कधी कथामधील पात्रांच्या चुकांमधून, त्यांच्या निर्णयांमधून मूल काय योग्य आणि काय चूक हे अनुभवातून शिकत असतं. म्हणून वाचनाने मुलं हुशार होत नाहीत नुसती, तर ती माणूस पण शिकतात, ह्युमॅनिटी शिकतात. त्या छोट्याशा मुलाला जज करण्याआधी आपण स्वतःला विचारूया, आपण आपल्या घरात कोणते संस्कार देत आहोत. चला एक अशी पिढी बनवूया, घडवूया, जी फक्त यशस्वीच नाही तर संवेदनशील आणि प्रामाणिक असेल. म्हणून एकत्र तुम्ही वाचा, एकत्र त्यांना तुमच्याबरोबरच मोठे होऊन द्या.